गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा दोन मित्र असतात. एक प्रोफेसर आणि एक असं कपड्यांचा दुकानाचा ओनर. त्या गावातलं त्याचं पहिलं असं मोठं दुकान असतं जिथे सगळं काही मिळेल, छान चालत असतं. तर हा प्रोफेसर एकदा त्याच्या दुकानात अशीच व्हिजिटला जातो. त्याच्या लक्षात येतं आजूबाजूला खूप मॉल उघडले आहेत आणि ह्याच्याकडे थोडा स्टाफ कमी आहे, स्टॉक कमी आहे, थोडंसं डाऊन किंवा लो झाला आहे. तर त्याला विचारतो, कसं आहे सगळं? तर तो दुकानदार म्हणतो, ठीक आहे. तो म्हणतो, काही प्रॉब्लेम? तो म्हणतो, नाही. पण ह्याच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. मग हा त्याला एक दिवस आपल्याकडे कॉफी प्यायला बोलवतो. तो येतो. हा त्याला म्हणतो, आतल्या खोलीत चल. त्याची लॅब असते एक्सपेरिमेंट्सची. आतल्या खोलीत तो असा एक स्टीलचा सॉरी ग्लासचा जार असतो. त्याच्यात गरम पाणी टाकतो आणि त्याच्यात एक बेडूक टाकतो. तो बेडूक पटकन बाहेर उडी मारतो. हा त्या माणूस म्हणतो, बघ. म्हणतो, ह्याच्यात काय बघायचं आहे? म्हणतो, थांब जरा. मग अजून एक जार घेतो. त्यात थोडं कोमट पाणी घेतो. त्याच्यात एक बेडूक टाकतो. मग तो बेडूक थोडासा कम्फर्टेबल होतो. थोडंसं ते पाण्यात ॲडजस्ट होतो. मग तो जो प्रोफेसर असतो तो त्या ग्लास कंटेनरला फ्लेमवर ठेवतो आणि पाण्याचं टेम्परेचर हळूहळू वाढायला लागतं. जसं ते पाण्याचं टेम्परेचर वाढायला लागतं हा फ्रॉक खूप हातपाय मारतो, खूप हातपाय मारतो आणि मरून जातो जसं ते पाणी गरम होतं. तर तो दुकानदार म्हणतो, हे काय तू चांगलं नाही केलं, तू त्या बेडकाचा जीव कसा काय घेतला? तो म्हणतो, मी बेडकाचा जीव नाही घेतला, त्या बेडकाने स्वतः जीव दिला. तो कसं काय? म्हणजे तू पहिल्या ह्याच्यात पाहिलं गरम पाणी होतं, त्यांनी पटकन बाहेर उडी मारली, त्याचा जीव वाचला. ह्या कोमट पाण्याच्या ह्याच्यात जारमधला बेडूक ॲडजस्ट करत राहिला, ॲडजस्ट करत राहिला आणि मग जेव्हा बाहेर उडी मारायची वेळ आली तेव्हा त्याच्यात शक्तीच नव्हती. आपण पण आपल्या लाईफमध्ये असं करतो का? खूप ठिकाणी शांतपणे विचार केला तर लक्षात येईल, आपण खूप ठिकाणी ॲडजस्टमेंटच करत बसतो आणि मग असं काही करायची वेळ येते तेव्हा आपल्यात शक्तीच नसते. जसं की माझं एक ऑब्झर्वेशन आहे की लोकं खूप नॉन प्रॉडक्टिव्ह कामांमध्ये आपली एनर्जी वेस्ट करतात आणि मग त्यांना जे आवडीचं काम करायचं असतं त्याच्यासाठी त्यांच्याकडे एनर्जी आणि वेळच नसतो आणि मग कुरकुर करत राहतात, कंप्लेंट करत राहतात की आमचं बाबा असंच आहे, आम्हाला तर वेळच नाही आहे, तुमचं काय चांगलं आहे. पण लोकं स्मार्टली जर का काम करायला लागतील तर त्यांचा वेळही वाचेल, त्यांना त्यांच्या आवडीच्या कामांना वेळही देता येईल. कसं असतं की खूप बायकांचं असं होतं की त्या करावंच लागतं किंवा माझ्याशिवाय कोण करणार आहे च्या लेबलखाली खूप नॉन प्रॉडक्टिव्ह कामांमध्ये आणि खूप शेंगटपणा करत करत आपला वेळ घालत तर खूप चांगले आता तर जग खूप ॲडव्हान्स झालं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत. आपण काहीही करतो म्हटलं तर आपल्याला पैशाचा एवढा विचार नाही करायला लागत. पण आता आपण आपल्याला ती सवय करून टाकली आहे त्या एका टाईम फ्रेममध्ये तशी कामं करत बसण्याची आणि स्वतःसाठी वेळ न काढण्याची. छोट्या गोष्टी आता आपण ज्या 50 क्रॉस किंवा 50च्या आसपास बायका आहे, त्यांनी जर का छोट्या गोष्टीतनं आनंद घ्यायची सवय लावली स्वतःला, तर आपलं एक एजिंग ग्रेसफुलीकडे आपण जाऊ शकतो. कारण हा सगळ्यांच्या आयुष्यात येणारा एक असा एक काय म्हणतो आपण, एक पिरियड असतो की सगळं असं कंटाळवाणं वाटतं. कारण कुठेतरी आपण ती सवय लावून घेतली आपल्याला न आवडणारी कामं पण आवडीने करा, दाखवा सगळ्यांना की आम्हाला आवडतं, मला तर बाई हे आवडतंच. पण कुठेतरी डिसिजन घेऊन की नाही, मला गाण्याच्या क्लाससाठी वेळ काढायचा आहे, मला फिटनेससाठी वेळ काढायचा आहे, मला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, ही जर का सवय लावून घेतली प्रत्येकानेच, बाई असो की माणूस असो, प्रत्येकाला आपल्या आवडी येतात. माणसाला पण स्वयंपाक करायची आवड असूच शकते. नॉट नेसेसरी की त्यांना करावं लागत नाही म्हणजे त्यांना आवडत नाही. तर प्रत्येकाने असं नॉन प्रॉडक्टिव्ह याच्यात एनर्जी घालवण्यापेक्षा थोडंसं आपल्या चांगल्या कामांसाठी, सोशल वर्कसाठी थोडा वेळ देता आला तर आपलं लाईफ छान ऑर्गनाईज करून आपण ग्रेसफुली जगू शकतो. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.